नमस्कार प्रेक्षकांनो, व्ही एस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर कर्मचारी भविष्य निधीमधून जलद 1 लाखपर्यंत काढणी, तर नवीन सुविधा काय आहे याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर EPFO आता 1 लाखपर्यंतचे लहान दावे 72 तासात क्लिअर करत आहेत। ऑनलाईन प्रक्रिया पारदर्शक असून शिक्षण व लग्न तसेच खरेदीसाठी काढणी सोपी झाली आहे। कर नियम, टेबल्स आणि सुरक्षा टिप्स संपूर्ण मार्गदर्शन आता आपण पाहूया। जर तुम्हाला शिक्षण आणि उपचार, घर बांधणी किंवा लग्नासाठी तातडीने निधीची गरज असेल तर आता PF खात्यातून पैसे काढणे अधिक सोपे झाले आहे। केंद्र सरकारने जाहीर केले आहे की 1 लाख रुपयापर्यंत लहान दावे मोजून 72 तासात थेट बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील। या वेगवान सेवेचा उद्देश EPFO प्रक्रिया झपाट्याने व पारदर्शक आणि युजर फ्रेंडली बनवणे हा आहे। काढणी आता अवघ्या 72 तासात। तर EPFOच्या आकडेवारीनुसार वित्त वर्ष 24 व 25 मध्ये दाखल झालेल्या 68.96 लाख दाव्यांपैकी निम्मे दावे अवघ्या 3 दिवसात निघाले। सरकारने पुढील लक्ष वित्त वर्ष 25 व 26 मध्ये 1 लाख रुपयापर्यंतची सगळ्या काढण्या ह्या 72 तासात पूर्ण करणे हे आहे। याच काळात 1 लाख रुपयाहून अधिक रकमेचे 90% दावेही 20 दिवसांच्या आत निकाली निघत आहे। ऑनलाईन प्रोसेसने ट्रान्सपरंट व्यवहार। तर आता EPFOकडे 7.37 कोटी सक्रिय सदस्य आहेत। 2012 नंतर घडलेल्या खात्याच्या सर्व डेटा पूर्णपणे डिजिटल असल्याने अशा खात्यांसाठी दावा प्रक्रिया क्लिक करा आणि होऊन जाऊ दे इतकी सोपी झाली आहे। 2012 पूर्वीची खाती तरीही थोडी मागे आहेत, कारण मॅन्युअल डेटा तपासणी करावी लागते। तरीही प्राधिकरणाने प्रोसेस अति गतिशील ठेवण्यासाठी विशेष पावले उचलली आहेत। तर कोणत्या खर्चासाठी PF मधून पैसे काढू शकतात? तर कारण, किमान सदस्यत्व, कमाल रक्कम व महत्त्वाची अट। तर कारण राहणार आहे लग्न, स्वतःच्या मुलांचे, तर वर्ष राहणार आहे 7, तर कमाल रक्कम राहणार आहे 50% पर्यंत, तर महत्त्वाची अट राहणार आहे की एकूण PF शिल्लक आधार। दुसरे कारण राहणार आहे शिक्षण, मुले, तर वर्ष राहणार आहे 7, तर कमाल रक्कम राहणार आहे 50% पर्यंत, महत्त्वाची अट राहणार आहे की मान्यताप्राप्त संस्थेचा पुरावा। कारण राहणार आहे घर खरेदी बांधणी, तर वर्ष राहणार आहे 5 वर्ष, तर कमाल रक्कम ही 90% पर्यंत, तर महत्त्वाची अट ही बिल्डर व विकस करार राहणार आहे। तर कारण राहणार आहे घरगुती दुरुस्ती, तर वर्ष राहणार आहे 5 वर्ष, तर कमाल रक्कम राहणार आहे 12 महिन्यापर्यंत पगार, तर महत्त्वाची अट राहणार आहे 10 वर्ष अंतर व आवश्यकता, तर कारण राहणार आहे वैद्यकीय खर्च, तर वर्ष राहणार आहे 0, तर कमाल रक्कम राहणार आहे शिल्लक किंवा 6 महिन्यांचा पगार जे कमी असेल ते, तर महत्त्वाची अट राहणार आहे डॉक्टरांचे प्रमाणपत्र। तर मंजूर रक्कम ही EPFO मार्गदर्शन तत्वांवर अवलंबून बदलू शकते। काढण्यावरील कर नियम, तर परिस्थिती, कार दायित्व आणि TDS दर। तर परिस्थिती राहणार आहे सतत 5 वर्ष किंवा त्याहून जास्त नोकरी, तर कर दायित्व राहणार नाही, तर TDS दर नाही राहणार आहे। तर परिस्थिती राहणार आहे 5 वर्षापूर्वी 50,000पेक्षा जास्त काढणी, तर कर दायित्व लागू राहणार आहे, तर TDS दर हा 10% पॅन असल्यास राहणार आहे। तर परिस्थिती राहणार आहे वरील स्थितीत पॅन नसल्यास, जर कर दायित्व लागू राहणार आहे, तर TDS दर हा 30% राहणार आहे। तर परिस्थिती राहणार आहे फॉर्म 15G/15H सादर केल्यास, तर कर दायित्व नाही राहणार आहे, तर TDS दर हा 0 राहणार आहे। तर वैयक्तिक कर स्लॅबसाठी तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या, कारण PF काढणीचा प्रभाव तुमच्या एकूण उत्पन्नावर अवलंबून असतो। तर आता प्रक्रिया जलद करण्यासाठीची टिप, तर पहिले आहे की UAN अपडेट ठेवा, मोबाईल, ईमेल, KYC पूर्ण असणे आवश्यक आहे। दुसरे आहे पॅन आधार लिंक करा, पडताळणीची वेळ बचत होते। तिसरे आहे ई-नॉमिनेशन करा, कागदपत्राची देवाणघेवाण कमी होते। चौथे आहे ऑनलाईन दावा करा, उमंग ॲप किंवा EPFOच्या वेबसाईटला प्राधान्य द्या। पाचवे आहे म्युच्युअल चुका टाळा, IFSC खाते क्रमांक इत्यादी काटेकोर भरा, तर फसवणूक टाळा, एजंट नको। तर EPFOने स्वतः विनंती केली आहे की PF संबंधित कामासाठी कोणताही एजंटकडे जाऊ नका। सर्व सेवा मोफत आणि अधिकृत पोर्टलवरूनच करता येतात। शंका असल्यास जवळच्या EPFO कार्यालयाशी किंवा अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधा। तर भविष्याचा रोड मॅप 2025 व 26, सरकार डिजिटल दस्तऐवजीकरण 100% करण्यावर भर देत आहे। सर्व जुनी कागदी फाईल स्कॅन करून सिस्टममध्ये अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे पुढील वर्षभरात सर्वच दावे रकमेची मर्यादा न पाहता आणखी जलद निकाली निघण्याची शक्यता आहे।
निष्कर्ष PF काढण्याची अपडेट सुविधा कामगारांना आर्थिक गरजेला सामोरे जाण्यासाठी अधिक लवचिकता देते। योग्य कागदपत्रे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मची वापर केल्यास 1 लाख रुपयापर्यंतची रक्कम ही अवघ्या 72 तासात खात्यात जमा होऊ शकते। त्यामुळे आता गरज पडली तर तणाव नको, EPFO तुमच्यासोबतच आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।